शनिवारचा चौक ओलांडून समीरने गाडी सावकाश चितळेबंधू स्वीटसमोरून पुढे काढली. तोच शेजारी बसलेले अण्णा अचानक "अरे गाडी थांबव, गाडी थांबव" असे ओरडले. "अहो अण्णा, ही काय गाडी थांबवायची जागा आहे का? इथं ट्रॅफिक पोलीस 2 मिनिट गाडी उभी करू देत नाहीत." समीरने थोडं त्रासानेच पण गाडी बाजूला घेत म्हटलं, "अरे फक्त 1 मिनिट, मला खाली उतरू दे. तू गाडी पुढे पार्क कर." अण्णा माघार घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. हे ओळखून समीरने गाडी तुळशीबागेसमोरच उभी केली. बाजूनं जाणाऱ्या मोटरसायकल स्वराला अडवतच अण्णांनी गाडीचं दार उघडलं आणि फुटपाथवरून उलट्या दिशेने चालायला सुरुवात केली. अण्णांनी काय पाहिलं? एवढ्या घाईघाईने ते कशासाठी चालत गेले? अशा नाना प्रश्नांनी समीरला बुचकळ्यात टाकलं. लक्ष्मी रोड ओलांडून त्यानं गाडी पार्क केली आणि घाईघाईतच तो मागे चालत आला आणि त्याचा जीव भांड्यात पडला. अण्णा एका जोडप्याबरोबर बोलत उभे असलेले त्याला दिसले. पाध्ये काका काकू होते ते. जवळजवळ 3 महिन्यांनी समीर त्यांना पाहत होता. "नमस्कार करतो काका" असं म्हणून त्याने चक्क फुटपाथवर वाकून दोघांना नमस्कार केला. 5-1 मिनिटेच त्यांचं बोलणं झालं असेल. तोच चितळे स्वीटमधून बाहेर आलेल्या साधारण 50च्या बाई त्यांच्याजवळ आल्या. "या साधलेताई, आम्ही यांच्याच सिंहगडाच्या आश्रमात राहतो." त्यानंतर झालेल्या 5-1 मिनिटांच्या गप्पांतून एक गोष्ट अण्णांना जाणवली की पाध्ये काका-काकूंनी साधलेताईंना त्यांच्या कुटुंबाविषयी इत्थंभूत माहिती यापूर्वी दिली होती. "ताई, मी आज या दोघांना माझ्या घरी मुक्कामाला घेऊन जाणार आहे. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर." बरेच आढेवेढे घेतल्यानंतर पाध्ये जोडपे एकदाचे त्यांच्या घरी मुक्कामाला तयार झाले होते. "एका अटीवर आम्ही दोघे तुमच्या घरी यायला तयार आहोत अण्णा. तिथे गेल्यावर आम्ही अजितकडे जाणार नाही." काका ठामपणे उद्गारले होते. "काका, आपली घर काय वेगळी आहेत का? तुम्ही आपल्याच घरी जात आहात असंच समजा." समीरने क्षणभर अण्णांकडे पाहून डोळे मिचकावीत म्हटलं. वाटेत ताईंना बसस्टॉपवर सोडून ते घरी आले. गाडीचा हॉर्न ऐकून सुजातानं दार उघडलं होतं. तसा "आबा आले, आबा आले" असं म्हणत सोहम दुडूदुडू धावत आला होता. पाध्ये काकांनी त्याला प्रेमानं उचलून घेतलं होतं. सुजाताने सगळ्यांना पाणी आणून दिले व ती पाध्ये काका-काकूंच्या पाया पडली. ते पाहून सोहम देखील जय जय म्हणत त्यांच्या पाया पडला. सोसायटीतच असलेल्या राममंदिरात भजनाला गेलेल्या माई परत आल्या आणि अर्धा 1 तास सर्वांची छान गप्पांची मैफिल जमली होती. 8च्या सुमाराला विभा व माई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या तर पाध्ये काकू त्यांना मदत करीत होत्या. स्वयंपाक तयार झाल्यावर हॉलमध्ये गोलाकार बसून जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. जेवणाबरोबर हास्यविनोद, काकांचे आश्रमातील किस्से, काकूंचं महिला मंडळ आणि साधलेताईंची आश्रमातील आपुलकीची वागणूक हे विषय तोंडी लावायला होतेच. गप्पांच्या आणि आग्रहाच्या नादात जेवण कधी संपली त्यांना कळलं देखील नव्हतं. मग अर्धा तास आवराआवर उरकून सगळे पत्ते खेळायला बसले. खेळ इतका रंगला की झोपायला रात्रीचे 11 कधी वाजले कोणाच्या लक्षात देखील आले नाही. दुपारची जेवण उरकली होती. अण्णा आणि माई टीव्ही पाहण्यात मग्न होते तर सुजाता जाजमावर बसून सोनूशी खेळत होती. तेवढ्यात पोस्टमननं आवाज दिला होता. अण्णांनी गेटवरच्या लेटरबॉक्समधून एक पत्र हाती घेतलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पाध्ये काका-काकूंना घरी येऊन 8 दिवसच झाले होते आणि त्यांनी आश्रमातून अण्णांना चक्क पत्र लिहिलं होतं. माईंना ते दाखवून त्यांनी उत्सुकतेने वाचण्यास सुरुवात केली. "प्रिय अण्णा, सप्रेम नमस्कार. पत्र पाहून तुम्हास आश्चर्य वाटलं असेल. आम्ही नुकतेच तुमच्या घरी येऊन गेलो आणि मी पत्र काय लिहित आहे म्हणून. पण अण्णा, सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात बोलता आल्या नाहीत किंवा संकोचाने त्या बोलू शकलो नाही म्हणा, म्हणून लिहावंसं वाटलं. आमचं मन मोकळं करायला
तुम्हा दोघांशिवाय आम्हाला आता दुसरं कोणी नाही हे तुम्ही जाणताच. त्या दिवशी आपण गावात भेटलो. चालत्या गाडीतून आम्ही दोघे दिसताच एवढ्या गर्दीतही गाडी थांबवून आम्हाला भेटायला आलात. तुमचा समीरही बऱ्याच वर्षांनी भेटल्यासारखा भर रस्त्यात कसलाही संकोच न बाळगता आमच्या पाया पडला. तुम्ही आग्रहानं आपल्या बरोबर घरी घेऊन गेलात. आजकालच्या मतलबी जगात सख्ख्या नात्यांची माणसे ज्या आपुलकीने करत नाहीत असंच वागत तुमच्या सुनेने केलं. तुमच्या गोंडस नातवाला भेटून तर आम्हा दोघांच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले होते. त्या मायलेकरांचा निरोप घेताना तर आम्ही उभयंता तिचे सख्खे आईबाप असल्यासारखे भावनाविवश झालो. आमचा अभय सहपत्नी अमेरिकेला गेला तेव्हा काळजाचा एक तुकडा तुटून गेल्यासारखं झालं आम्हाला. एकमेकांस आधार देत त्यातून कसेबसे सावरलो आम्ही. अजितला त्याचे मेल यायचे तेव्हा त्याची खुशाली आम्हाला कळायची. त्याची तिथली श्रीमंती, तो थाटमाट सगळं ऐकून आनंद व्हायचा. आपण केलेले कष्ट, प्रसंगी केलेले त्याग ह्या सगळ्याच कसं चीज झाल्यासारखं वाटायचं. ज्याच्याकडून आम्ही उरल्यासुरल्या अपेक्षा बाळगून होतो त्या अजितबद्दल तर तुम्ही जाणताच. लग्नानंतर तो आम्हा दोघांपासून फार दुरावला गेला. अण्णा 4-6 माणसांनी भरलेलं एकत्र कुटुंब म्हटले की वादविवाद हे होणारच. पण स्वतःच्या स्वार्थासाठी वयस्कर आईवडिलांची, सासूसासऱ्यांची जबाबदारी टाळण्यासाठी त्याला भांडणात रूपांतरित करावं ही कुठली रीत हो अण्णा? ह्याला 60-60 हजार पगार असताना केवळ घरात मांसाहारी जेवण बनवता येत नाही म्हणून वेगळं राहायचं ही कारण पटण्यासारखी वाटतात का हो अण्णा? आईवडील म्हणून कधी अजितशी संवाद झाल्याचा आम्हाला आठवत देखील नाही. तुमच्यासारखा एक हसता खेळता कुटुंबाचा कधी अनुभव घेतला नाही हो आम्ही. आम्हा दोघांच्या मागच्या जन्मीचे पापच असेल की या जन्मी ते सुख आमच्या नशिबी नसेल कदाचित. अण्णा, जन्मापासून मुलांचे किती लाड पुरवले आपण. त्यांचा हट्टी हेकेखोर स्वभाव सगळं सहन केलं आपण. आज ते आपल्या बायकांचा, आपल्या सहकारी वर्गाचा स्वभाव, त्यांच्या चुका जशा गोड मानून घेतात तसं वयस्कर आईवडिलांना सांभाळून नाही घेता येत का हो अण्णा? तुम्हीच सांगा. कुठे कमी पडलो हो आम्ही? परिस्थिती नसताना दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं. त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी पुरवल्या. ते परदेशातल्या त्यांच्या सुखाकडे पाहत वृद्धाश्रमात दिवस काढायला का हो अण्णा? निवृत्तीनंतर मुलं नातवंडांमध्ये सुखात राहायचं नशिबातच नव्हतं का हो आमच्या? तुम्हाला वाटत असेल स्वकष्टार्जित घराचा मालक मी. अचानक हा वृद्धाश्रमाचा मार्ग मी का स्वीकारला? अण्णा, मनात आलं असतं तर अजितला घराबाहेरही काढू शकलो असतो मी. नाहीतरी शेवटी त्या घरात हिची अवस्था तर पाहावत नव्हती हो माझ्याच्याने. बिचारी पहाटे उठून दूध, पेपर आणण्यापासून घरातील कित्येक कामे निमूट करत असायची. घरातली तरुण पिढी म्हणून मुला-सुनांची काहीच जबाबदारी नव्हती का हो अण्णा? 70च्या वयाचे झालो आपण आता. कोणीही शांतसुखी आयुष्याची अपेक्षा करतोच हो अण्णा ह्या वयात. आपले कष्ट करून झाले. ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो त्यांनी सुखात ठेवायचं आपल्याला, ते बाजूलाच राहिलं. तुमच्यासारख्यांकडे पाहत हेवा करायचं नशिबात आलंय अण्णा. पण एक गोष्ट निश्चित, करोडांच्या बंगल्यात राहणाऱ्या, लाखोंनी पैसा कमवणारी मुलं असणाऱ्या आईबापांपेक्षा आणि त्या ऐश्वर्यापेक्षा एका हसत्या खेळत्या कुटुंबाच्या मायेची ऊब अपेक्षित असते आपल्याला. आणि मी अभिमानानं सांगेन, ती ऊब आम्हाला तुमच्या घरात नेहमी जाणवते अण्णा. आणि म्हणूनच मी म्हणेन, हा एकत्रित कुटुंबाच्या मायेचा ठेवा ज्यांच्याकडे आहे ते तुम्ही खरे करोडपती आहात अण्णा. आज आम्ही खरंच सुखी आहोत. 3 महिन्यात या आश्रमातील वास्तव्यात बऱ्याच गोष्टी शिकलो आम्ही. आजवर ज्यांना आपले समजत होतो ते परकं म्हणण्याच्या योग्यतेचेही नव्हते हो अण्णा. परक्या माणसांनीच किती जीव लावला हो 3 महिन्यातच आम्हाला. 2 वेळेचे सुखाचे घास आणि प्रेमाचे 4 शब्द अपेक्षित असतात ना हो या वयात आपल्याला.
ते ज्यांच्याकडून मिळतील त्यांनाच आपलं समजून समाधान मानावं आणि ज्यांना आपले म्हणत होतो त्यांच्या सुखासाठी देवाला प्रार्थना करीत जगावं. यालाच म्हातारपण म्हणत असतील कदाचित. असो, पत्र फार लांबत चाललं असेल तर आता पुरं करतो. अधूनमधून फोन करत जाणे, माईंना नमस्कार कळविणे, तब्येतीस जपून असणे, छोट्यांना अनेक शुभाशीर्वाद. तुमचाच काका. पत्र वाचून संपताच अण्णांनी डोळ्यावरचा चष्मा काढला होता. त्यांच्या गालावरून ओघळणारे अश्रू दिसताच माईचा हात त्यांच्या खांद्यावर गेला होता. भरून आलेले नाक ओढणाऱ्या अण्णाकडे बघून सोहम सुजाताला बिलगला होता. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.